हाय, गुड मॉर्निंग. तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर ही आहे इडलीची तयारी. तर मी कालच तांदूळ आणि उडदाची डाळ अशी भिजत घातली होती आणि हे छान मस्त असं भिजल्यानंतर छान मी मिक्सरमध्ये हे करून घेतलं आणि छान असं ठेवून दिलं. आणि सकाळी पाहू शकता किती छान मस्त असं टम्म हे फुगलेलं आहे. तर मी थोडंफार गरम पाणी केलं होतं आणि गरम पाण्यामध्ये हे असं भांडं ठेवून दिलं. त्याच्यामुळे खूप छान मस्त असं हे झालेलं आहे, ते फर्मेट झालेलं आहे, पाहू शकता. तर आता मी बनवून घेणार आहे इडल्या. तर आता मी हे भांडं खाली काढून घेणार आहे आणि आता वरण वगैरे टाकणार आहे. जे मला सांबार बनायचं आहे ते पाहू शकता किती छान मस्त असं हे झालेलं आहे. तर आणि छान ते फिरून घेतलं आणि एका इकडे वरण हे करून ठेवून घेतलं आणि छान मस्त अशी डोसे करून घेणार आहे मी. मला डोसे खूप जास्त आवडतात. तर मी मस्त अशी एक दोन अशी इडली करायच्या आधीच डोसे करून घेतले आणि माझ्या मिस्टरांना पण मी याचाच नाश्ता दिला सकाळ सकाळी. दोन्हीकडून छान मस्त असे क्रिस्पी भाजून घेतले. तसं तर एका साईडनेच भाजतात, पण मी दोन्हीकडून भाजले कारण की छान अशी क्रिस्पी दोन्ही साईडने लागले पाहिजेत म्हणून. आणि मस्त छान आलूच्या चटणीसोबत हे खाल्ले. खूप टेस्टी आणि खूप मस्त झाले होते. आणि नंतर मी इडली बनवायला घेऊन घेतली. जास्त काही इडलीचं बनवलं नव्हतं, असे 2 पात्रच इडलीचे ठेवले होते आणि थोडंफार याची नंतर मी परत डोसे करून घेणार होती आणि सर्व मी असं हे उकडून घेतलेलं होतं. तर तेल टाकून घेतलं मी. तेल नंतर टमाटा वगैरे टाकून घेतला, मिरच्या पण टाकून घेतल्या आणि मोहरी पण टाकून घेतली, थोडीशी चटणी टाकून घेतली, थोडं मीठ टाकून देणार आहे. हळद तर आधीच टाकली होती. मिरच्या मोहरी असं सर्व टाकून घेतलं आणि तिखट पण टाकून घेतलं आणि तेलात पहिले तर टमाटा छान असं मस्त होऊ दिला आणि त्याच्यानंतर बाकीचे सर्व असं जे काही मला टाकायचं होतं मीठ, तिखट, मिरच्या, मोहरी हे टाकून घेतलं आणि हे छान फिरवल्यानंतर मी याच्यात टाकून घेतलेलं आहे कोवळं आलू आणि शेवग्याच्या शेंगा. तर सर्व असं मस्त छान मी याच्यात मसाल्यातच थोडंफार होऊ देणार आहे आणि नंतर त्यात मी पूर्ण असं वरण टाकून घेतलं, जे मी स्पेशल असं कुकरमध्ये शिजवलं होतं आणि छान मस्त अशी माझी सांबार तयार होणार आहे आता. तर एका साईडला मी इकडे इडलीचं टाकलं होतं, ते पण छान मस्त अशा तर होत आलेले आहेत आणि इकडे माझा मस्त सांबार बनत आहे. तर मी बघून घेतलं की माझ्या इडल्या झाल्या आहे की नाही. तर म्हटलं थोडा वेळ होऊ दे आणखीन. तर थोडा वेळ आणखीन होऊ देण्यासाठी ठेवलं आणि इकडे माझं सांबार बघू शकता खूप छान मस्त असा होत आलेला आहे. तर त्यात मी मस्त असा सांबार टाकून दिला, कोथिंबीर आणि त्यात आता सांबार मसाला आहे तो पण मला टाकून द्यायचा आहे आणि छान मस्त आज खूप दिवसानंतर मी इडली खाणार आहे. तर खूप छान वाटत आहे आणि बनवतानाच असं वाटते कधी बनतात आणि छान मस्त असं मी सांबार मसाला पण टाकून दिलेला आहे आणि पाहू शकता माझं सांबार जे आहे ते किती छान मस्त वाटत आहे. तर आणि मस्त असं सांबार बनवून घेतला आणि सांबार आणि इडली दोन्ही माझी अशी मस्त तयार झाली आणि परत मी माझ्यासाठी एक मस्त असा डोसा करून घेणार आहे. ते त्यांना दिले होते मी. तर पाहू शकता किती छान मस्त असे डोसा पण होत आहेत आणि आणि इकडे मस्त असा माझा सांबार तयार झालेला आहे आणि आता मी मस्त सांबार आणि इडली मस्त असं खाणार आहे. तर सर्व मी अशा इडल्या एकाच ह्याच्यात काढून घेतल्या आणि माझं सांबार पण पाहू शकता किती मस्त वाटत आहे. तर आणि आता छान मस्त आता असा नाश्ता करून घेणार आहे. त्यांना डोसा पण दिला होता आणि इडली पण दिली आणि त्याच्यानंतर छान मस्त अशी देवपूजा करून घेतली आणि खूप सारे भांडे झाले होते आणि खूप सारा असा पसारा पण झाला होता. तर भांडे आणि सर्व पसारा आवरून घेतला आणि काल जे मी भिजत घातली ती हळद होती ते घेतली मी आणि छान मस्त अशी आता ते कुठून बारीक करायचा विचार होता, पण ते काही बारीक व्यवस्थित झाले नाही. तर मी जो सुडा असे त्यानेच अशी बारीक करून घेतली. तर असं होतं माझा आजचा सकाळचा ब्लॉग. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला
कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ.